गोपाल कृष्ण भगवान की जय। हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधि रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। गोपाल कृष्णाय नमः। अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी। सगळ दिशी पादळी पुजावी मगर पावी भ्रमराते। गौरीपुत्र गजानन कौशल्यपुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतराय यांच्या जन्मी साष्टांग दंडवत आणि या ठिकाणचे व्यासपीठाचे आदरणीय वाचक शिक्षक त्यांचे जन्मी साष्टांग दंडवत आणि सर्व श्रुती लोकांच्या चरणावर साष्टांग दंडवत कथेला सुरुवात करतो। आणि आमच्या बरोबर आलेले आमचे सरपंच साहेब या ठिकाणी अतिशय सुंदर सांगितलं मला सुंदर या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केले त्यांच्याबद्दल त्यांचे चरणी साष्टांग दंडवत। आणि आपले वाचक हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील गुजरीकर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत। कथेला सुरुवात अशी गोड कथा झालेली आहे महाराज। आणि तुमच्या गावात वैभव पाहून फार आनंद वाटला। सदा सद्गुण या ठिकाणी येण्याचं योग आणि सज्जनाच्या घरी भजन पूजन होणे। जे काही सज्जन असतात जे काही भाविक असतात त्याच लोकांचा हातून हे सत्कार्य घडतं आणि त्या न्यायाप्रमाणे तुमचं गाव असणार अतिशय पुण्यवंत दिसायला लागलं। म्हणून लोक एवढे लोक या ठिकाणी आणि सरपंच साहेबांनी आमच्या सांगितलं 1 महिन्यापासून म्हणजे दर दिवस या ठिकाणी कीर्तन आहे सप्ताह चालू आहे। आमची 7 दिवसाची जो लढत आहे 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे 7 वेळेस भांडवली होतात। पण कितीतरी पुण्यवान लोक पाहून आनंद वाटला। आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा जगाचा मालक असणारा लक्ष्मी मातेला सांगायला लागले की म्हणजे आता हा अधिक महिन्याचं किंवा म्हणजे हा पुरुषोत्तम मास असणारा या महिन्याचं व्रत कसं करावं आणि या व्रताचं नियम सांगितलं मला पालन सांगितलं आचरण सांगितलं। आणि त्यांच्यानंतर असणारा आता ब्राह्मण दैवताला दान द्यावं ब्राह्मणाच का दान दिलं पाहिजे आणि ब्राह्मणाच्या मुखातूनच ती विधी का करून घेतली पाहिजे महाराज। आता या ठिकाणी सांगितलेले जे काही व्यासपीठाचे आदरणीय आपले महाराज आहेत त्यांच्या मुखातून जे काही ऐकायला मिळालं ना त्या मुखातून निघालेल्या शब्दातून जे सामर्थ्य असतं ना तेवढं आमच्या सारख्याच्या मुखामधून त्या निघालेल्या शब्दात सामर्थ्य नसतं। कारण समुद्रामधलं पाणी जेव्हा म्हणजे त्या वेगाचं तोंड लागतं ना तर ते गोड होतं महाराज। आपण जर सागरात जाऊन पाणी प्यायला गेलं तर ते खरंच लागतं महाराज ते पाणी मध्ये चविष्ट लागत नाही। म्हणून सज्जनाच्या संतांच्या मुखातून निघालेला शब्द अतिशय आमोदित ठरतो। म्हणून चांगल्या व्यक्तीच्या मुखातून निघालेला शब्द ऐकावं आणि चांगल्या व्यक्तीनं त्या ठिकाणी दान दिलं पाहिजे। म्हणून ब्राह्मणाला दान द्यावं आणि एका विधीपूर्वक विधी काय सांगितले महाराज दान देत असताना अन्नदान सांगितलं वस्त्रदान सांगितलं भूदान सांगितलं गोदान सांगितलं महाराज। पण याच्याही पुढं सप्तधातू सांगितले आणि सप्तधातू म्हणजे त्यामध्ये सोनं असं तांब असं पितळ असं हे असणारे त्या ठिकाणी पात्र करावे आणि हे पात्र म्हणजे ब्राह्मणाला अर्पण करावं जेणेकरून ब्राह्मण दैवता संतुष्ट होईल महाराज त्यांना आनंद वाटावा। मग त्यांना जर आनंद वाटला तर भगवंत म्हणतात मला सुद्धा आनंद वाटतो अशा पद्धतीने बोलू लागले। आकामासवरी पुराण श्रवण करीता संपूर्ण अथवा पंचत्रयदीन घडे श्रवण शेवटी। तुम्ही तर भाग्यवान आहात तुम्ही पूर्ण महिना हे ऐकलं महाराज। आता ललिता भक्तीमध्ये सर्व भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून ही सर्व भक्ती तुम्हाला मी घडली मिळाली ऐकायला मिळालं कारण असे महात्मे तुमच्या गावामध्ये आहेत म्हणून 1 महिना तुम्हाला ऐकायला मिळालं। म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की म्हणजे हे भगवंताचं
एक महिना जर ऐकता येत नसं, अनेक प्रकारच्या अडचणी आहेत महाराज आपल्या मागे, पण अडचणीमधून सुद्धा 5 दिवस जरी ही कथा ऐकली ना, तरी म्हणजे आपल्याला भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात. घरी संपूर्ण मासवरी जाणं वाह. जया ते घडली नाही श्रवणा, तयाने शेवटीला ध्याय कथा पूर्ण, झाले संपूर्ण फळ तया दे. बरोबर आहे महाराज. आता या ठिकाणी सांगायला लागले, आता पूर्ण महिनाभर ऐकलं तर म्हणजे फार पुण्यप्राप्ती होते महाराज. पण महिनाभर ऐकायला टाइम नसतो, अनेक प्रकारचं दुःख आपल्या मागे लागलेले आहे. ह्या संसारामध्ये आपण गुरफटून गेलेले आहोत महाराज. म्हणून या विषयाच्या पाठीमागे धावत असताना वेळ मिळत नाही. म्हणून म्हणजे महिनाभर जरी वेळ नाही मिळाला तरी 5 दिवस जरी नाही मिळाले ना, शेवटचा 1 दिवस जरी आपण वेळ काढला आणि म्हणजे हे भगवंताचं महात्म्य ऐकलं, ही कथा जर ऐकली ना, तर एका दिवसामध्ये सुद्धा शेवटचा दिवस जरी गोड झाला ना, तरी आयुष्याचं सोनं होतं महाराज. अशा पद्धतीनं बोलू लागले. मग वाचकाची पूजा भरली, यथाने गोती करावी, वस्त्रालंकारे अर्पावे, दक्षिणा द्यावी तोचित. म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला लागले, जर म्हणजे शेवटचा 1 दिवस जरी आपल्याला ही कथा ऐकायला मिळाली, म्हणून म्हणजे या ठिकाणी काय होतं तर म्हणजे का पुण्य प्राप्त होतं. पण म्हणजे आवडीने 1 दिवस जर ऐकलं ना, 1 दिवस ऐकलं पाहिजे महाराज. पण एकच दिवस ऐकत असताना त्या ठिकाणी जे काही वाचणारे असतील, जे काही कथा सांगणारे असतील ना, त्यांचं म्हणजे मनाभावानं पूजन करावं, त्यांना वस्त्र अर्पण करावं, आणि या न्यायाने जर आपण विधीचं पालन केलं तर हे सगळं महिन्याचं व्रत आहे ते पावन होते म्हणतात. व्यास स्वरूपी दया ते जाणून, वाह. आदर केले हो पूजन, व्यास रूपी नारायण, ते पूजन मला पावे. म्हणून महाराज जर आपण मनाभावाला आवडीने भावे हरिनाम घेशी म्हणजे महाराज, तुझी चिंता त्याची सर्व आहे. जर म्हणजे आपण आपल्या मनाभावातून जर भगवंताचं चिंतन केलं ना, 1 दिवस जरी ही सेवा जर घडली आपल्याला, आणि एका दिवसामध्ये जर त्या ठिकाणी होईल तेवढ्या विधीचं पालन केलं, मनातून त्या ठिकाणी आपली जशी परिस्थिती असेल ना, या ठिकाणी सांगायला लागले, आता एखाद्याने पुष्कळसं दान धर्म केलं, आपली जर परिस्थिती नसेल तर आपल्या परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी आपण सुद्धा दान धर्म केला पाहिजे महाराज. आपल्या जवळ जेवढं आहे ना, तेवढं जर आपण आपल्या मनाला प्रेमानं जर अर्पण केलं तर म्हणजे आपल्याला सुद्धा पूर्ण प्राप्ती होते म्हणतात. जे जे काही अर्पित वाचका, ते जे मदयन वाचा पितर्थ देखा, मग मी तया भाविका, सर्वदी देखा स्थापिता. म्हणून महाराज जे जे काही असणार, त्या जे काही वाचक आहेत, शिक्षक आहेत, किंवा त्या ठिकाणी विद्वान मंडळी आहेत ना, त्यांना जर आपण त्या ठिकाणी दक्षिणा सगळं काही अर्पण केलं, आणि त्यांनाच काय सांगायला लागले महाराज, त्यांना नारायणाचं रूप मानायला काय हरकत नाही. जेव्हा भक्तांनी आपल्याला 1 महिना ही भगवंताची कथा सांगितली, ते म्हणजे आपल्यासाठी नारायण म्हणजे भगवंतच आहेत महाराज. कारण भगवान परमात्मा सांगायला लागले, त्यांच्या मुखामधून आपल्याला एवढा उपदेश मिळाला, आणि म्हणजे सद्गुरू वाचून सापडायचा सोय होणार, जरा वेगळे पाय आले आले. म्हणून म्हणजे सद्गुरू साधका असुद्धा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण वरले महाराज. म्हणून अशा सद्गुरू महात्म्याच्या मुखातून आपल्याला हे जर भगवंताचं महात्म्य ऐकायला मिळालं ना, तर तात्काळ भगवंताचं रूप त्यांना मानावं, आणि भगवंत मानून त्यांची सुद्धा पूजा करावं असं बोलू लागले. ऐसे जे करीती वाचकाचे पूजन, डोळ्यावरी संतुष्टली नारायण, व्याधी पीडा रोग तया लागून, नवादी जाण तया लागी. म्हणून महाराज या ठिकाणी
एवढं सुद्धा मिळतो बरं का, एवढी सुद्धा ताकद नाही त्या ठिकाणी. एवढं जर आपण कार्य केलं ना, एवढं सुद्धा आपल्याकडे येत नाही म्हणतात महाराज. इतर दुःख तर सोडा, कोणत्याच प्रकारचं दुःख पीडा आपल्याला होत नाही, कारण एवढं असताना महत्व त्या ठिकाणी सांगू लागले. श्रीअंती सौभाग्यवर्धना इच्छिला प्रकार पावे पूर्ण कोटी होय पुत्र संतान अति सुलक्षण पूर्ण आयुष्य. अति सुलक्षण पूर्ण आयुष्य म्हणाले बघा. आता स्त्री आणि माता भगिनींनी जर हे व्रत केलं, ह्या व्रताचं जर पालन केलं तर त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणाले बघा. आणि जर कोणा माता भगिनीला पती जर मिळाला असेल तो अतिशय शुद्ध चांगला मिळतो बरं काय. आणि म्हणजे पुत्र प्राप्ती होते. पुत्र असताना सुद्धा 32 लक्षणीय होते महाराज. मुलगा सुद्धा चांगला जर जन्माला आला ना तर महाराज माणसाच्या आयुष्यात सोहळा होते. मुलगा जन्माला यावा पण पुत्र जन्मावा गुंडा त्याचा त्रिलोकी लागे धरणावाले महाराज. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले ही कथा जर आपण ऐकलं, एकाग्र चित्ताने जर याचं सर्वन केलं ना तर या ठिकाणी याची फलप्राप्ती सांगायला लागली. मुलगा सुद्धा असताना चांगला जन्माला येतो, जेणेकरून आपल्या कुळाचा उद्धार होईल असं कार्य करणारे लेकरू जन्माला येते महाराज. म्हणून मनाभावानं आवडीनं मला याचं चिंतन करावं बोलू लागले. दरिद्री होय भाग्यवंत ऋणार्थी याते ऋणमुक्त धनार्थी याते धन प्राप्त पुत्रार्थी याते पुत्र होय. म्हणून महाराजांना या पूजेचं महत्त्व सांगायला लागले, भगवंत सांगायला लागले महाराज. आता एवढा या पूजा ही जर क्रिया केलं, हे जर व्रताचं आपण पालन केलं, आता ह्या नियमाने जर आपण याचं पूजन केलं ना तर म्हणजे त्या ठिकाणी सौभाग्य प्राप्त होतं. आणि म्हणजे ज्ञानी असणारा मुलगा जन्माला येतो. आणि याच्याही पुढे असणारं जे काही ऋण आहे ना, आता माणसाच्या मागे 4 प्रकारचे ऋण आहे महाराज. पितृ ऋण असतं आणि म्हणजे देवाचं ऋण आहे. अशा प्रकारे अनेक ऋण आपल्याला फेडायचे आहेत बरं काय. पण या ठिकाणी सगळ्या ऋणाच्या बंधनातून आपण मुक्त होतो, कारण ही विधी जर आपण आचरलो, हे जर व्रताचं पालन केलं, नियमानं जर म्हणजे हे कार्य पूर्ण महिना जर चालवला तर सगळ्या ऋणामधून मुक्तता मिळते महाराज. आता आपण फक्त आपल्याला माहित आहे पितृ ऋण आणि मातृ ऋण, पण माणसाच्या पाठीमागे फार ऋण आहे. पण ह्या सगळ्या ऋणामधून मुक्तता प्राप्त होते अशा पद्धतीने बोलू लागले. देव संपूर्ण व्रताचरता दयाचे पूर्ण करिता मनोरथा इच्छिले फल दे समर्था स्वयंनंत मी दयाते. स्वय अनंत पृथ्वी तयाते म्हणाले. आता या व्रताचं जर पालन केलं ना, मनोभावानं जर त्या ठिकाणी भगवंताचं पूजन आपल्याकडून घडलं, आता काही त्या ठिकाणी अडचणी येतात महाराज, पण पूर्ण व्रत जर आपल्याकडून शेवटाला गेला आणि शेवटची विधी यथापूर्व जर आपण पार पाडली तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर आपल्या पाठीमागे असणारं जे काही दुःख आहे, जे काही संकष्ट येतात ना, हे सगळे नाहीसे होतात. आणि धन द्रव्य सगळं पुत्र संतती असणारे भरून त्या ठिकाणी प्राप्त होते, कारण भगवंताची कृपा झाल्याच्या नंतर सगळं काही मिळतं महाराज. अशा पद्धतीने बोलू लागले. ऐसे लक्ष्मी प्रतिकथना वाह. स्वयंवदला नारायण हेची तुम्हा श्रुती लागून केले निवेदन सर्वही. असो म्हणजे महाराज कलिकते असणारे सांगायला लागले, जगाचा मालक असणारा आणि ब्रह्मांडाचा मालक भगवान परमात्मा विष्णू भगवंत असणारे आपल्या पत्नीला लक्ष्मी देवीला सांगायला लागले. हे सगळं काय असणारं नियमाचं पालन, हे नियमाचं आचरणाचं कार्य भगवंताने लक्ष्मीला सांगितलं महाराज. पण कलिकते म्हणतात तीच कथा मी म्हणजे तुमच्यापर्यंत या ठिकाणी आणायला लागलो. आता निमित्ताचा धनी केला असे प्राणी म्हणे महाराज, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. म्हणून कवी कथे म्हणतात हे सगळं काही कार्य असताना त्या भगवंतामुळे प्राप्त झालं, म्हणजे होता तुमची कृपा पशुवेद बोले म्हणे. म्हणून त्या भगवंताची माझ्यावर कृपा झाली आणि त्या भगवंताच्या कृपेमुळं हे सगळं काही कार्य सिद्धीला
भांडण जायला लागलं असं कवी करते बोलू लागले. झालागी भावार्थ धरुनी व्रताचरावे सजरे आचरताना सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रताचे. बरोबर महाराज या ठिकाणी म्हणायला लागले आता भावानं या ठिकाणी प्रेमानं आवडीनं या ठिकाणी या व्रताचं पालन करावं आणि आवडीनं ज्या व्रताचं आपण पालन करत आहोत ना त्याला मध्यंतरी सोडू नये बरं काय महाराज. आता काही जरी आलं केवढं जरी मध्ये दुःख आलं काही व्याथा आल्या काहीतरी विघ्न येत राहणार पण या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात हे विधी करत असताना मध्यंतरी मध्ये सोडू नये आणि मध्यंतरी जर सोडले ना त्याचा प्रभाव काय सांगतात. व्रत संपूर्ण न होता मध्यंत सोडिले तत्वता विनायुष शिशिनता प्राप्त होय दानी जय. बरोबर महाराज आता हे व्रत जर संपूर्ण शेवटाला गेलं नाही आणि काहीतरी अडचणीस्तव आपण जर या व्रताचं पालन मध्ये जर सोडून दिलं ना तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं. कारण हा नियम असणारा नित्य नियम नामी प्राणीचे दुर्लभ होणे बरं लक्ष्मी वल्लभ दयाजवळ आहे. बरोबर या ठिकाणी जर नियमाने कार्य केलं ना तर भगवान परमात्मा धावून यायला वेळ लागणार नाही महाराज. नियमानं जर त्या ठिकाणी आचरण केलं महाराज तर देव प्रसन्न होतो पण नियमाचं पालन केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात नियम जर या ठिकाणी चालला नाही तर दुःखाला सामोरे जावं लागतं. व्रत संपूर्ण एक मास अथवा चिरावे पंचा दिवस अथवा चरता 3 दिवस अथवा दिवस एका राधे राधेश. म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला लागले हे व्रत सांगितलं व्रताचा नियम सांगितलं व्रताची फलप्राप्ती बी सांगितलं महाराज. पण आता आपण होईल तेवढं 1 महिना हे असणार व्रताचं पालन केलं पाहिजे. आता 1 महिन्याचं जर आपल्याला होत नसेल तर 5 दिवस तरी नियमाने केलं पाहिजे महाराज. आता 5 दिवस जरी होत नसतील तर भगवंतांनी सांगितलं 3 दिवस तरी या व्रताचं पालन करावं 3 दिवस तरी म्हणजे या नियमाप्रमाणे आपण कार्य करावं असं भगवंत बोलू लागले. हरी संपूर्ण लाभे फळ सिद्धी हानी केली पाहिजे कविधी उद्या पाने रणविधी करिता सिद्ध लाभेला. बरोबर महाराज या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं पूर्ण व्रताचं पालन केलं नियमानं जर आपण महिन्यावर या ठिकाणी ह्या व्रताचं आचरण केलं तर त्याची फलप्राप्ती भेटते. आता महिना झाला नाही 5 दिवस 3 दिवस का होईना महाराज पण सांगितल्याप्रमाणे त्या नियमाचं आचरण घडलं पाहिजे. आणि जर सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर आपण आचरलो त्या नियमाचं पालन केलं त्या न्यायाप्रमाणे जर त्या ठिकाणी आपल्याकडून सेवा घडली भगवंताचं चिंतन घडलं भगवंताचं नामस्मरण घडलं तर म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. तरी महाराज आता झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि सर्वांना साष्टांग दंडवत आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही आम्हाला माझे माझे हॅलो हॅलो